औद्योगिक वसाहतीत मालक व कामगारांना निवास करण्याची परवानगी नसताना विनापरवाना अनधिकृत बांधकाम आणि निवास करताना सुरक्षिततेची काळजी न घेतल्याने लागलेल्या आगीत कारखान्यातील 8 जण मरण पावले। या दुर्घटनेस जबाबदार धरून मंसुरी परिवारातील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचे MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले। सोलापूर येथील अक्कलकोट रोड MIDCतील सेंट्रल टेक्सटाईल कारखान्याला 18 मे रोजी पहाटे लागलेल्या आगीत लाखोंचा उत्पादित आणि कच्चा माल जळून राख झाला। त्यातच टेक्सटाईलचे मालक हाजी उस्मान भाई हशमभाई मंसूरी, अनस हनीफ मंसूरी, शिफा अनस मंसूरी, युसुफ अनस मंसूरी, मेहताब सय्यद बागवान, सलमान मेहताब बागवान, हिना मेहताब बागवान आणि आशाबी मेहताब बागवान या 8 जणांचा जागीच मृत्यू झाला होता। या दुर्घटनेची चौकशी करताना सेंट्रल टेक्सटाईलचे मालक हाजी उस्मान भाई हशमभाई मंसूरी यांच्यासह परिवाराने औद्योगिक वसाहतीत विनापरवाना बांधकाम आणि औद्योगिक वसाहत नियमाविरुद्ध अधिवास केल्याने या दुर्घटनेस आणि 8 जणांच्या मृत्यूस तिघांना जबाबदार धरण्यात आले आहे। त्या अनुषंगाने कारखान्याचे मालक भूखंड E83 चे परवानाधारक इशरत हनीफ मंसूरी, E84 चे परवानाधारक हनीफ उस्मान भाई मंसूरी आणि E85 चे परवानाधारक उस्मान भाई हशमभाई मंसूरी यांच्याविरुद्ध MIDC पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 106(1) अन्वये गुरुवारी 5 जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघमारे यांनी पत्रकान्वये सांगितले।